जय खानदेश मैत्रिणी स्वान, कशा आहेत सर्वजणी? मजा म्हणा, मी पण मस्त मजा माशे. तरच हिवाळा चालू आहे. हिवाळा म्हणा, मस्त पालेभाज्या खायचं आणि ना मस्त खा आणि स्वस्त राहा असं म्हणा ना आई आहे. तर मस्तपैकी पालेभाज्या खाओ. तर तेच मी आता मेथीन भाजी निवडीन आणतो. तर तुमच्याकडे पण मस्त पालेभाज्या येत असेल ना, तर मग पालेभाज्या मस्त हिवाळा मग खावा आणि ना मजाच वेगळी रास. मस्त हिरवगार असा भाजीपाला रास आणि खावाने पण मस्त रागास. तर मेथीन भाजी निवडत बसलो होतो ते सकाळी. तर म्हटलं चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला तर आपण आता ब्लॉग कंटिन्यू करूया. आता म्हटलं लागूच स्वयंपाकले. तर पीठ लगडी सण दिले मी. लगडी सण आमच्याकडे म्हणजे बाकी ना तालुका म्हणतच लगडी सण, मळी सण. म्हणजे आपली भाषा आपण ऐराणी पण दोन म्हणजे प्रत्येक तालुक्यानुसार शब्द बदलतच बरं का. प्रत्येक तालुक्यानुसार शब्द बदलतच, टोन पण बदलस. म्हणजे मन माहेर आहे ना पारोळा तालुक्यामधलं आहे आणि सासर भडगाव तालुक्यामधलं आहे आणि मामानं गाव म्हणजे जे सगळ्यात पहिले आपली ज्या गावसोबत ओळख होईल रस्ते म्हणजे मामानं गाव. ते मामानं गाव अंमळनेर तालुक्यामधलं आहे. म्हणून तिन्हीकडनं ना भाषा बोला आणि टोन पण वेगळी आहे आणि शब्द पण वेगळा येतच. तर तेच म्हणजे पीठ मळली ना मुंबईनी भाषा, पीठ लगडिली ना आई आमने अंमळनेर म्हणजे मामान गावकडनी भाषा. आणि अजून वेगळाच आमना म्हणजे गावकडे म्हणजे आमना सासरकडे ना तिकडे वेगळ्या पद्धत काही शब्द बोलतच. म्हणजे जेव्हा म्हणे लग्न माहिती ना नवीन नवीन, तर तो मी ज्या शब्द बोलू ना त्या शब्दातले त्या लोक हसेत. म्हणजे मला आत्यान त्या आहेत ना, मला आत्यान तिकडनं लोक ह्या म्हणजे मला मिस्टरने त्या लोक हसेत. आणि त्या ज्या शब्द बोलत ना तसा शब्द असले मी मला हसायले की असं काय बोलतस म्हणजे असं याला आपण म्हणतोस ना कोपर म्हणतस. मग आमच्याकडे म्हणजे आम्ही पहिलेपासून म्हणजे इकडे मुंबई माहीत तर जास्त करी पहिले मामाना गावनं चांगले बॉन्डिंग होती ना. तर मग तिकडे असं घुमकय म्हणतात घुमकय. आणि ह्या इकडे म्हणजे मन मिस्टरनं तसं गावकडे नवीन लग्न होईन तर त्यामध्ये हुंबरकी हुंबरकी. परत अजून भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या मी बोलू का त्या आशेत, त्या बोलत का मी आशेत. तर तसंच मग आता विषय शब्द निघा म्हणून मी सांगा. तर ते पीठ लगडिलेले आणि पीठ लगडिलेले आणि मेथीन भाजी निवडिलेच म्हटलं. आणि मग त्यानंतर मस्त की मेथीन भाजी म्हणजे रोज रोज आपल्या साहेबने फेवरेट जेवण राहस. कारण की त्यासले नॉनव्हेजच जास्त आवडस. काय माहिती ते पहिलेपासूनच नॉनव्हेज खावाने सवयी त्यासनं तिकडे घरपासूनच. तर त्यासले नॉनव्हेज आवडस आणि मला आवडस व्हेज. मग आज मेथीन भाजी म्हणजे माझी फेवरेट आहे. मला मेथीन भाजी अशीच नॉर्मल बनायला पण आवडस आणि मेथीना पराठा पण आवडतस. मेथीन भाजी आहे माझी फेवरेट आहे ती मेथीन भाजी मी आता बनवलं ना. आज गुरुवार आहे ना, गुरुवार नंतर नाही आणत मी नॉनव्हेज, आणू पण देत नाही आणि करत पण नाही. तर आता साहेब जायला ड्युटीवर ना, तर म्हणे मी दुपारला जेवायला येसू तोपर्यंत स्वयंपाक बनाय ठेव म्हणे काहीतरी. म्हणून मग आज मेथीन भाजी करत ठेवा. तसं करता अजून काहीतरी जरासं वेगळं भाजी बनवणं पडेल कारण की तसलं नाही आवडत मेथीन भाजी म्हणून. तर असं प्रत्येक तालुक्यानुसार आहे ना वेगवेगळ्या शब्द ह्या बदलत जातात, टोन बदलत जास. कसं आहे आता जळगावकडनी भाषा ना म्हणजे ती थोडीशी वेगळी राहते. जळगाव प्रॉपर जळगाव नाही, जळगावला आजूबाजूला खेडाच नाही. त्यानंतर पारोळा तालुक्यामधला पण शब्द बदलतस आणि बडगाव तालुक्यामधला शब्द बदलतस, अंमळनेर तालुक्यामधला शब्द बदलतस. असं प्रत्येक तालुक्यानुसार ना टोन पण बदलत जास आणि शब्द पण बदलत जातस. तर आता मस्तपैकी भाजी बनाई ना, त्या भाजीने मी तुम्हाला रेसिपी देखाडसो. आणि त्यानंतर आज आपल्या दिवसभर ना ब्लॉग म्हणजे आज मला एवढं धावपळलं आहे ना सगळं काम. आता म्हणजे मी रात्रभर झोपेल नाही आहे. रात्रभर मग मी आहे ना 6-7 ब्लाऊज कटिंग करीत यात आणि उशिरापर्यंत. तर बिग बॉस देखा आणि बिग बॉस देखा नंतर म्हटलं जर आता जर मी झोपे गो तर मला सकाळी उठायला उशीर व्हायचं. मग मला ज्या काम आहेत त्या राहायचं ते म्हणून मी रात्री झोपणंच नाही. रात्री पोरं सकाळ झोपी घ्यात, ह्या मिस्टर पण झोपी घ्यात ना. त्यानंतर मी 6 ब्लाऊज कटिंग करात, बाकी ना जे काही शिवानं राहिलं तर ते शिली ना. सकाळी परत रातना भांडा राहायला जायला जात ना. मग त्या सकाळी मग म्हणजे 5 वाजताच त्या भांडा वगैरे घसली ना आणि चहा वगैरे कधीच नाही थोडंसं वॉकिंगला बाहेर जाऊन
आणि नाश्ता वगैरे करले ना त्या गया ड्युटीवर. मग त्यानंतर मी ज्या घरमधला कामं होतात लादी भांडा वगैरे ते सगळं काही करली नाही म्हटलं ते स्वयंपाक करस. तर ते मेथीन भाजी करणं त्यानंतर मग जेवण वगैरे होई ना. तर ज्या ब्लाऊज कटिंग करेल होतं ना तर मग 3-4 तरी तीन तरी ते जास्तीत जास्त 3 तरी शिवाय जाऊन पाहिजेत. कारण की त्यानंतर आम्ही आता 2-4 दिवस पहिले झुडिओ जायला होत ना. तर तिकडून पोरसले कपडा आणायला होतात गावले जावा नसे म्हणून. तर त्याला त्या ज्या जीन्सला होतात ना त्या जीन्स टाईट होई जायलेत. मग त्या रिटर्न करणे आहेत. आणि परत एक काहीतरी सरप्राईज हे ते लेवाले जाणंशे. आणि त्यानंतर मग आज गुरुवार आहे ना. तर गुरुवारनं गोरेगाव वेस्टले बाजार रास. मग त्यांना करता काही गावले जायला नव्हतं थोडीफार तिकडून काही शॉपिंग वगैरे करलेस. म्हणजे जे काही स्वस्त चांगलं भेटस ना ते लिहिलेस तिकडून. आणि परत तिकडून आणि एक ते अर्जंट ब्लाऊज येणार आहे ना त्या कस्टमर आता येवा आहेत ब्लाऊज देवाले थोडा टाईम माहिती. तर त्यासं ब्लाऊज एकदम म्हणजे त्या ज्या ब्लाऊज पहिले कटिंग करेल त्या पण करणं येतं. आणि ते जे अर्जंटनं ब्लाऊज येणं आहे ना ते पण एक त्यांना मॅड करीस ते पण कंप्लीट करणं आहे. आणि त्यानंतर बाजारमध्ये घेऊ नका परत मग त्याच तिकडून होऊ नका. आणि काल दी हळदी कुंकू करणे म्हणून मला मनच होता ना पण ब्लाऊज शिवू नये. परत ते सगळं अरेंजमेंट करणे काल दिसणं करता सगळं आवरे विळीसून घर स्वच्छ करीसन ठेवणे. म्हणजे टापटीप असं व्यवस्थित करीसन ठेवणं शे घर. आणि ते ब्लाऊज वगैरे शिवाय घेत का. त्यानंतर थोडीशी अशी पॅकिंगनी तयारी म्हणजे काय आज गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार सोमवारले गाव जाणं आहे. मग त्यांना पहिले इथला सगळा ब्लाऊज येत ना त्या कंप्लीट पण करणं येतच. आणि सगळं काही आवरी बिरीचं म्हणजे घर पण नीटनेटकं करीसन जाणं पडस ना. असं नाही की म्हणजे आपलंच आवराय घे म्हणून घरात जसं येतच सोडीसन चालणं जावं असं आपलेच जमतच नाही. म्हणजे लेडीज राहिले ना की आपल्या असं वाटतं की घर आवरीसन जाओ. परत सगळे काही वस्तू व्यवस्थित आपण तिकडून आल्यानंतर ना पण विचार करतोस. तिथलं आपलं डोकं चालच ना की आपण इकडून जावानच विचार नाही करतोच फक्त. नाही तर लहान पोरच ना आपण जेव्हा लहान राहत असं आपण फक्त काय विचार करतो इकडून जाणं आहे गाव जाणं आहे फक्त बस गाव जाणं आहे किंवा गावावरून मुंबई जाणं असा विचार करतोस. जेव्हा आपण मोठा राहतोस ना जेव्हा आपला स्वतःना संसार आपण चालवतोस ना तेव्हा आपले समजस की आपला मायबापा काय एवढं म्हणजे सगळं पोस्टपोन करत जाय की नंतर जाऊया की नंतर पूर्ण वेळेस करूया नंतर करूया का करे होती ना हाय ना ते महत्त्व समजस. कारण की कसं आहे ना ते असं वाटत इकडून जाणं आहे म्हणजे इकडनं पण सगळं आवरण पाहिजे. आणि तिकडे जाणे मग तिकडनं पण विचार करतो तिकडे पण असं करणं आहे तिकडे पण यानं करता हे करणं त्यानं करतात ते करणं असं करणं एवढ्या दिवस सुट्ट्या एवढ्या मॅनेज करणं असं करणं तेच करणं. आणि मग त्यानंतर परत येवानंतर पण विचार करणं पडस कमी जर आता जर असं नसतं सोडीसन गहू तर तिकडून येवानंतर कसं होईल. तिकडून येवानंतर मला काय काम पेंडिंग राहील मला काय कोण काय वस्तू देणं शे काय शिवू नये काय नाही शिवू नये सगळ्या गोष्टी म्हणजे घरमा काही खराब नको आले काही राही नको जावले उष्टपाष्ट काय ते खराब नको आलं. फ्रीज आवरीसन जाणं कपडा आवरीसन जाणं सगळं काही व्यवस्थित नीटनेटकं ठीसन जाणं की तिकडून येवानंतर आपले घर स्वच्छ दिसायला पाहिजे. यानं करता आपली धावपळ राहते. म्हणून आपल्याला लेडीज म्हटलं ना की शांतताच नाही जीवले. खरंच आहे ना खरंच म्हणजे माणसं तर राहते बिचारा करतच कामं आपण तसं नाही म्हणू शकतो. नाही का काम करतात नाही दिसलं पण कसं ड्युटीवर जाणं पडलं तिकडून सुट्ट्या काढणं पडतील. मग ते सुट्ट्या काढ जाऊ नका मग तर त्यासले पैसाच मॅनेजमेंट करणं पडतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर पैसा नाही राहणार ना तर आपण काहीच नाही करू शकतो. म्हणजे आपले किती पण फिराणे हाऊस राहू दे नको राहू दे काही लिहिणं जाण्याने हाऊस राहू दे तर सगळ्यात पहिले प्रश्न असतो पैसा असणं. म्हणजे तिथलं पैसाचं मॅनेजमेंट करणं पडस. आणि ड्युटीने सुट्ट्या वगैरे देखणं पडतंस की ते ज्या जागावर आहे त्या जागावर तसं म्हणजे काही प्रॉब्लेम येवायला नको असं म्हणेसन त्यातल्या ड्युटीजनं पण अरेंजमेंट करणं पडस. आणि त्यासनी पण रास पण त्यासनं कसं सुट्टी भेटी गेलं तर गावले मग निवांत राहतच की हा मित्र असले भेटतील इकडे जातील तिकडे जातील त्या एकदम स्वच्छंद पक्षींगत उडत राहतच. आणि आपण इकडे पण बिझी इकडे पण आपलं कामं बिझी आणि तिकडे पण गए का तिकडे पण कामं बिझी. म्हणजे खरंच बाई पण देवा ते ना खरं आहे की बाई म्हणजे तिला भरपूर असा बारीक गोष्टीच ना विचार येतच डोकासमानी ती विचार करत ती ना एवढी मोठी शक्ती आहे की ती एकाच वेळेस कुठल्या गोष्टीमध्ये विचार करू शकस. कोण आहे ते ड्रेस लेवाले एक येलं होतं ताई त्याचा ड्रेस देवा नव्हता शिवाय झाला होता ड्रेस मग त्याच येलं होता ते त्याचा ड्रेस असं दिदी ना. आणि मग परत आता भाजी निवडायला बसणं. तर आता भाजी निवडानंतर आहे ना मी भाजी करा टाईमले परत आपण भेटूया. आणि आज दिवसभर ना म्हणजे मी काय करणं काय नाही करणं मार्केटमध्ये जावानं पण मी व्हिडिओ टाकसू तुमले देखाडसू. तर तुम्ही कुठून देखील आणणार ना व्हिडिओ हाय मला कमेंट करी सांगजात. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत होतील ना तर तसं म्हणजे
लाईक करजात व्हिडिओ तुम्ही देखा ना तर व्हिडिओला लाईक करजात आणि कमेंट करजात. मग मी अजून डेली ना आपला ब्लॉग टाकायला मला म्हणजे मस्त वाटेल, प्रोत्साहन भेटेल. आणि तुम्ही पण सुरुवात करा. तुम्ही पण सुरुवात जर करेल नसे तुम्हाला मनमा पण जर इच्छा असेल ना की मला पण सुरुवात करणे असं, तर तुम्ही पण सुरुवात करा. मना जवळला नातेवाईक पण असतील, अजून कोणी मला म्हणजे अनोळखी ज्या ते यूट्यूब फॅमिलीद्वारे ज्या जोडल्या जातील त्या पण देखत असेल ना, तर सगळ्याजण कमेंट करून सांगा तुम्ही कुठून देखील राहणार आणि तुम्ही पण सुरुवात करा. चला तर आपण ते भाजी बनवताना व्हिडिओ टाकूया. चला तर या कंटिन्यू. तर भाजी निवडी ना, तू भाजी निवडा घ्या ते मस्त ते बनायली या. तर त्या दिवस मी मार्केटमा येतो तवा आणलं होता ना, लोखंडा तवा. त्या तवामाचा ते भाजी बनायला होतं. तवाले ना असं चांगलं घशील सण ठेवलं होतं मी आणि आता त्यांना मस्त म्हटलं भाजी बनावस. मी बोललो होतो त्या दिवस की तवामाच मेथीन भाजी बनवसं. पहिले तर मेथीन भाजी निवडायचं आले ना, ती चांगली अशी नळणं खाले मस्त असे धुईलेस, चांगले स्वच्छ असे धुई काढस. त्यानं पाणी चांगलं गायलेवा ना ते गायनीमध्ये होईल ना, तर असे पाणी गायले खाले असं ठेवान करता मी असं येते आहे ना टिपॉयवर ठेवली ना. आणि तवा तापी जायला तवा मग तेल टाकले 2-3 पळ्या, 2च पळ्या टाकणं होतं. तेल तापणं का चांगलं देखान करता त्यांना मग थोडंसं असं जिरं टाके देखा ना, तेल तापेल का नाही. मग तेल तापलं ना त्यानंतरच ते ना मग जिरं मिरच्या काही टाकणे ना, ते टाकू पहिलेच थंड तवा मग टाकू नाही तर ते असं बरोबर असं म्हणजे तडका येत नाही त्याला असं रास. तर तेल तापलं ना त्यांना मग आता सगळ्यात पहिले टाकी राहून जिरं असं तडतडू देऊ मस्त. मग ते ना म्हणा देखा या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, या जास्त तिखटवाल्या नाहीत. म्हणजे या मिरच्या आपण खाद्यात पण ना त्या भाजीमध्ये काही वाटत नाही, म्हणून त्या मिरच्या अशा कापिलेल्या आहेत. आणि त्या तेल मारते टाकी दिनात आणि तेल मग टाकेस आणि त्यासले पहिले चांगलं ना परताव देऊ, लाल होऊ देऊ. नंतर लसूण टाकू. लसूण जर पहिले टाकी दिना ना, लसूण लगेच बयायला लागतं. आणि लसूण बयायला लागे का मग मिरच्या चांगल्या अशा ना तेलमा शिजतात नाही, म्हणून पहिले मिरच्या टाकी देऊ. आणि त्यानंतर मिरच्या तयार का तर त्यांना लसूण टाकू. आणि त्यांना मग टाकू चवीपुरता मीठ. थोडंच टाकू. कधी पण पालेभाजी बनवताना ना मीठ कमी टाकू. नाही तर मीठ आपण जर जास्त टाकत नाही ना भाजी देखील ती शिजानंतर भाजी कमी होई जास. आणि मग ते ना मग मीठ जास्त होई का मग ते भाजी चांगली नाही लागत, खारट लागस. मग आपल्या स्वतःलाच पश्चाताप होई अरे या देवामानाकडून कसं जास्त नाही मीठ टाकायचं असं. म्हणून पहिलेच आहे ना कमी मीठ टाकू. वाटलं असतं नंतर ते आपले मीठ लेता असते ना मग पालेभाजी मग पण पहिले जास्त मीठ टाकू नये. थोडी भाजी टाकायचं असं ना, पहिले सगळं ते लसूण मिरच्या ते ना मग एकजीव पाहिजे ना असं परतायली ना, नाही तर एक तर जास्त भाजी टाकायची ना मग ते ना मग मिक्स होतात नाही. वीरू भाऊ ना नुसतं असं स्टँड फिरायला त्यांचा वीरू आहे ना सारखं ते काही काही त्यांना चालूच राहस. मी काही कामं जर करत राहणार त्यांना काही चालूच राहस मजार मग. तर असं मस्त आता भाजी परतायली नाही, एकजीव करली नाही भाजीला असं. आणि भाजी मेथीन भाजी भेंडी वगैरे बनवताना त्यांना झाकण ठेवू नाही. झाकण ठेव ना तर त्याने ती वाफ लागीस ना भाजीला असं जास्त ना पाणी सुटस. आणि मग तर ना असं म्हणजे कमी गॅसवर असंच बिना झाकणने भाजी शिजू देऊ मस्त. कमी गॅसवर जिथली भाजी शिजली ना, कोणती का भाजी राहणार जिथली कमी गॅसवर शिजली ना तिथली भाजीला चव जास्त आहेस. कारण की आपण जर हाय फ्लेमवर जर भाजी कोणती पण असं जास्त उकळी येऊ दिली रसाने भाजी राहणे तर, किंवा अशी भाजी राहणे तर तिथं चिटकी जास्त फास्ट गॅसवर करी तर. आणि जर रसाने भाजी राहणे तर त्यांना सगळं ते स्वाद आहे ना फास्ट म्हणजे हाय फ्लेममुळे ना निघी जास. म्हणून कमी गॅसवर भाजी शिजू देऊ. कोणती पण भाजीला ना चांगली चव येस. आता मी कमी गॅस करीस आणि एक साईडला ती भाजी शिजू दे आणि तोपर्यंत एक साईडला चपात्या करायलेस. चपात्याचं करताना जर 15-20 मिनटं किंवा अर्धा तास पहिले जर पीठ मळीसाठी आलं ना, तर एवढा मऊलूस चपात्या येतेच ना एकदम मस्त. त्याला अजिबात तडा पडतात नाही. तुम्हाला पण जर चपात्यातलं जर असं तुम्ही नवीन म्हणजे आता नवीन लग्न व्हायला असतात किंवा चपात्या जमत नसतील, नवीन पोहोचले तर जमतात नाही आता, तर ते जमत नसेल ना तर पीठ थोडंसं 15-20 मिनटं कवा आहेत ना, निदान 10 मिनटं कवा आहे ना पीठ पहिले मळीसन ठी देऊ. आणि नंतर चपात्या करायला लावू ना, तर एक पण तडा पडाव नाही आणि एक पण असं म्हणजे असं अगदी मऊ अशी लुसलुशीत अशी चपाती
त्यानं करताना थोडंसं पीठ 10-15 मिनटं असं मळीसन ठी देत जा. पीठ मळीसन ठी देऊ. कशी सुरुवात करू स्वयंपाकला? पीठ मळीसन एक साईडला ठी देऊ. त्यानंतर आपली जी भाजी बनवणार ती भाजी बनायलं. भाजी वहिनी का त्यानंतर चपात्या टाकलेलं. म्हणजे तोपर्यंत पीठ पण चांगलं मुरी जास, भाजी पण नाही जास, चपात्या करता करता भाजी पण एक साईडला शिजी जास. म्हणजे फक्त आणि फक्त 10 ते 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला सगळा स्वयंपाक होईल. अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वयंपाक करशात तर ते एक साईडले चपात्या करलेस असे 3 घडीनी चपाती करू म्हणजे ना असं लुसलुशीत लागत ती एकदम भारी. स्वयंपाक हा ना म्हणजे कोणतीच गोष्ट कोणले ते ना अशी एकदम पहिल्यापासून परफेक्ट जे असं राहत नाही. मला तर पहिले ना काय म्हणजे फक्त चपात्या येत म्हणून मम्मीने मला शिकायला तर चपात्या. नंतर मी ना आमनी अक्का आहे म्हणे आत्याने पोरगी म्हणजे ती पण असं माईसारखंच बॉन्डिंग आहे तिनं पण लहानपणापासून मी तिच्याकडे राहिले जास्त. तिच्याकडून स्वयंपाक शिकेले, तिच्याकडून म्हणजे भरपूर असं कामं मी तिच्याकडून पण शिकेले. म्हणून माईकडून जिथलं शिकेले ना तिथलंच म्हणे म्हणजे अनुकरण करतच ना आपण अनुकरण राहतं आपलं म्हणजे स्वभाव मग आपोआप असं अनुकरण यावं लागतं. असं आपण आपलं मायनं संपर्कामध्ये असं राहतच म्हणून मायनं अनुकरण तर करतच. तसंच मी त्या अक्कानं संपर्कामध्ये राहिले ना म्हणून त्या अक्कानं अनुकरण करीसन मी पण सगळं काही शिकत झालं. देखा भाजी वेगळी चपात्या पण वेगळ्याच म्हटलं आता जेवाले बसूया तर या सर्वजण जेवाले. तुम्हाला एका जेवण छान अशी मेथी भाजी आणि चपात्या आहेत. दिवसभर मजेतला पण ब्लाऊज कटिंग करले जातात ना त्यातल्या ब्लाऊजचा मी व्हिडिओ काढात आणि व्हिडिओ पण काढात ब्लाऊज पण कटिंग करात बाकीला ज्या स्टिच करणार त्याचा करा. आणि त्यांना व्हिडिओ जर तुमले देखणं असतील ना तर तुमले म्हणून नीताज क्रिएशन हे यूट्यूब चॅनल आहे ना ते नावाजायचं नाही. त्या व्हिडिओ देखणं पडतील आणि जर तुमले पण शिकणं होईन तर नक्की म्हणा त्या चॅनलवर तुम्ही एकदा जाया ते मला व्हिडिओ देखा आणि जर त्या व्हिडिओ तुम्हाला आवडणार तर चॅनलला सबस्क्राईब करजात, व्हिडिओला लाईक करजात. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारनं कोणत्या डिझाईननं किंवा काही कुर्ती स्टिचिंग वगैरे काही शिकणं असेल ना तसं कमेंट करीसन सांगजात तर मी त्यांना व्हिडिओ टाकसो तुमले पण त्यांना मग काही शिकायला भेटायला पाहिजे असं म्हणेसन. आणि जर नवीन सुरुवात करा ना विचार करा ना असेल ना स्वतःना हात मग स्वतःना पैसा पाहिजे तर असं विचार करीसन तर तुम्ही ब्लाऊज न शिकाना विचार करता अशा तर नक्की आपल्या चॅनलने मग सबस्क्राईब करजात. न करता मी नवीन काही छोट्या टिप्स सकट व्हिडिओ टाकत जासो. तर आता म्हणजे ते ब्लाऊज आहे ना ते मी आता देखाडते. ते ब्लाऊज मी रात्री 12 वाजे या 12:15 त्या गया तिकडून ब्लाऊज लिसन एवढा उशीर होई घेता. मग त्यानंतर मग जेवण वगैरे करत 12:30 पावणे 1 पर्यंत जेवण वगैरे व्हायना थोडं झाडूबिडू मारी जरा सगळ्याजण झोपायला गेल्यात ना तर मग मी ज्या पार्सल येलं होतात ना त्या पार्सल मी ओपन करात कारण की मला दिवसभर अजिबात टाईम नाही भेटेल होता. तर त्या पार्सल येलं होतं ना सगळ्यात पहिले घर सोप म्हणीसन येलं तर मी भरपूर दिवसपासून आहे ना सगळीकडे इन्स्टावर मिशोवर आणि परत यूट्यूबवर सगळीकडे त्यांना ॲड देखील आणतो की घर सोप म्हणीसन शे चांगलं म्हणजे त्यांना टॅन पण रिमूव्ह होस आणि ड्राय स्किन पण नाही होत असं सांगेल ना सगळं. ते सोपवरच लिखेले असं की म्हणजे या सोपने PhD करेल असं लिखेले. तर देखो आता ते यूज करीसन कारण की वापरान पहिले तर आपली कोणतीच गोष्ट समजत नाही ना की चांगली शे का नाही असं त्यानंकरता आपली ती वस्तू वापरणं पडतं. मग एकदा ट्राय करी देखूया कसं आहे कसं नाही मग मी तुम्हाला त्यांना रिव्ह्यू दिसू चांगलं शे का नाही शे. तर तुमले पण जर मागाड नाही ना तर मला रिव्ह्यू देखा नंतर मागाड जात. आणि एक हाई काल ते आता मला घर करणे ना हळदी कुंकू करणे मनाकडे शे पहिले पण असे 17 पण ती कशी त्यानं मी ना ब्लाऊज कटिंग वगैरे करत राहस ना म्हणून मग म्हटलं आता नवीन देखूया. तर मला मिशोवर ही आवडणी होती कलर पण सेम तसा सिमिलर आहे म्हणजे मला थोडंसं असं ब्ल्यू सारखा आहे स्काय ब्ल्यू सारखा आणि हाय आता नेव्ही ब्ल्यू कलर आहे म्हणजे डार्क म्हणजे डेली पण असं थंडी ना दिवस आहेत ना तर डेली असं आणखीसाठी आहे ना तरी पण खराब दिसणार नाही जास्त. आणि बारीक पण आहे चांगलं म्हणजे वॉशेबल मशीनमा टाका तरी पण धुवायला जाईल आणि हातावर धुवे ना तरी धुवायला जाईल असं आहे. तर मला आवडली डिझाईन वगैरे पण तुम्हाला आवडली का नाही आवडली सांगा बरं कमेंट करीसन करत जा ना बाबा. व्हिडिओ देखशात ना तर प्लीज कमेंट करा लाईक करा आणि जर पहिल्यांदा देखत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण व्हिडिओ काढा तुम्हाला जर कसली मदत पाहिजे होईल ना तर मला तसं कमेंट करीसन विचारजात की कॅमेरा कसं धरणं आहे कसं एडिटिंग करणं आहे कसं व्हिडिओ टाकणं यायचं तुम्हाला जर शिकणं होईल ना तर मला तसं कमेंट करीसन सांगजात. मी तुम्हाला ज्या तुम्ही प्रश्न विचारतात ना त्यांनावर तुम्हाला उत्तर दिसू. आता रातना वाजले 2:30 व्हायलेत बरोबर 2:15 व्हायलेत तुम्हाला वाटलं असं मी आता घड्याळ टाईम तिकडंच त्या टाईमला मी व्हिडिओ काढणार आणि बाजार मजा आलं होतं ना तर त्यांना पण म्हटलं काय शॉपिंग करत आहे काढणार तू. तर मला डिक्रान करता म्हणजे विराट आणि सिद्धांत करता मी त्या दिवस जायचं कपडाला येलो तू तर मग म्हटलं आता गावले जाणं आहे तर दोन्ही भाऊसले कपडा आणले तर तिसऱ्या भाऊले आणेल नाही म्हणजे मला डिकराले आणेल नव्हतं मम्मी मला त्यानं करता आवर्जून बाजारमा जाणं होतं. तर मी बाजारमध्ये जाऊन त्यांना करता कपडा आणत
आणि तेव्हाच मला जरा असं बरं वाटणं हां म्हणजे मी जर कोणा करता जर काही लेवानं ठरावं असा की मला कोणा करता काही लिहिणं शे तर मला ती गोष्ट लेवाशिवाय ना मन म्हणजे असं मला सॅटिस्फॅक्शनच वाटत नाही की मी काहीतरी राही जायला म्हणा असं मला वाटत राहस पण दे का ते रात्री एवढा उशीर झाले तरी मी जागेशी आणि 2 दिवस कंटिन्यू मी नाईटनी पण जागे एवढा डोया ते आग मारतात ना आणि काल हळदी कुंकू करणे घरनी क्लिनिंग पण करणे सगळं साफसफाई वगैरे सगळं करणे आता थोडा वेळ झोपस अजून पण शेत ब्लाऊज शिवानं पण आता थोडा वेळ झोपस आणि मग परत कालीपासून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू देखाडसू आणि काल दे हळदी कुंकू एकाल दिवसा व्हिडिओ पण नक्की टाकसू तर व्हिडिओ देखा त्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनापासून आभार आणि जर पहिल्यांदा उन्हावते ना आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असाच व्हिडिओ तुम्ही पण बनवा तुमले पण मी सपोर्ट करसू चला तर बाय बाय गुड नाईट